लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची मुदत आता हळूहळू संपत आली आहे आणि या निमित्ताने काही प्रश्न असे आहेत जे महिलांचे अजूनही अनुत्तरित राहिले आहेत, ज्यामध्ये पती नाहीयेत, वडील नाहीयेत, काय करायचं, किंवा वेबसाईट चालत नाहीये, ओटीपीचा प्रॉब्लेम येतोय, असे विविध प्रश्न आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून या सर्व अपडेट्स तुम्हाला योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी मिळतात. तर लाडक्या बहिणींनो, या प्रश्नांसंदर्भात आपण जाणून घेऊया. सर्वात पहिला प्रश्न असणार आहे, ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत काय आहे आणि ती वाढू शकते का? लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 18 सप्टेंबर पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती आणि आता 2 महिन्यांची मुदत सरकारने याबाबत जाहीर केली आहे. परंतु याबाबत मागील महिन्यामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या भागामध्ये पूरस्थिती आली आहे किंवा वेबसाईट देखील मागील 8-10 दिवस चालली नाही, म्हणून आम्ही काही प्रमाणामध्ये एक्सटेन्शन किंवा वाढ, ज्याला आपल्या मराठीमध्ये आपण वाढ म्हणू शकतो, मुदत वाढ आम्ही 15-20 दिवसांचा देण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच की काही प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देखील मिळू शकते. अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा जरी नसली तरी देखील सरकार काही प्रमाणामध्ये मुदत वाढ देऊ शकते, कारण अजूनही आपण पाहतोय की वेबसाईट दिवसात चालतच नाही. सरकारने ज्या सांगितलं होतं की 5 लाख आम्ही दिवसाला डेटा ठेवला आहे, जेणेकरून 5 लाख महिलांची ई-केवायसी सर्व्हरवर होऊ शकते, परंतु वास्तविक पाहता हे 5 लाख नाही तर 1 लाख देखील महिलांची दिवसाला ई-केवायसी होत नाही आणि म्हणून सरकारला यामध्ये काही प्रमाणामध्ये मुदत वाढ देखील द्यावी लागेल. दुसरा प्रश्न, पती नाहीयेत, वडील नाहीयेत, सर्वात महत्त्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजनेअंतर्गतला. तर आम्ही काय करायचे? तर ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, यांनी आपल्या नातेवाईकांचे आधार कार्ड टाकून ई-केवायसी करा, अशी बातमी मागील 8-10 दिवसांपूर्वी काही माध्यमांद्वारे किंवा पेपरमध्ये आली होती. परंतु याची वास्तविकता पाहता यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते. ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, अशा महिलांकरता सरकारकडून अद्याप कोणताही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे लगेच 18 तारखेलाच या महिलांचे पैसे बंद होतील असे होणार नाही. सरकारला यांच्याबद्दल कोणता ना कोणता पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल, कारण हा वर्ग मोठा आहे. अनेक महिलांचा घटस्फोट झालाय, अनेक महिलांना पती नाहीयेत, वडीलही नाहीयेत, अनेक मुलींचे अजून लग्नही नाही आणि त्यांना वडील नाहीयेत. मग अशा ज्यांना गरज आहे अशा महिलांना सरकार लगेच अपात्र करू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, लगेच ई-केवायसी करायला जाऊ नका. अजूनही वाट पहा. सरकार यामध्ये लगेच अपडेट कोणती ना कोणती घेऊन येईल. तुम्हाला लगेच अपात्र केलं जाणार नाही, कारण सरकारला देखील तुमची गरज आहे आणि अशा वर्गाला डायरेक्ट सरकारने अपात्रच केल्यास सरकारला देखील याचा मोठा फटका येणाऱ्या इलेक्शनमध्ये 100% बसू शकतो. यानंतर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न येतो, ते म्हणजे आमची ई-केवायसी करताना चूक झाली आहे. चूक झाली म्हणजे काय झालं की ई-केवायसी करताना आपल्याला त्या ठिकाणी 2 प्रश्न होते आणि त्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. यामध्ये एखादा प्रश्न, पहिला प्रश्न जो ट्रिकी प्रश्न होता, त्या प्रश्नामध्ये अनेक महिलांकडून नाही झाले. काही महिलांनी दोन्ही ठिकाणी नाही नाही केलंय. मग आता आमची ई-केवायसी आम्ही दुरुस्त कशी करायची, असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तर लक्षात घ्या, ई-केवायसी एकदा झाल्यानंतर परत तुम्हाला ती दुरुस्त करता येत नाही. तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी झाली असेल तर तुम्ही लगेच थांबा. यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करायला जाऊ नका. यामध्ये जर सरकारने कोणतंही अपडेट आणलं किंवा ई-केवायसी चुकली असेल तरी देखील आम्ही त्याची पुन्हा एकदा पडताळणी करून, जर चुकून ई-केवायसी चुकली असेल तर आम्ही त्यांना ग्राह्य धरू, असे सरकारनं काही केलं तर तुम्हाला यामध्ये काही प्रमाणामध्ये सूट मिळू शकते. अन्यथा तुमची ई-केवायसी चुकली आणि सरकारने आहे असा डेटा जर ग्राह्य धरला तर मात्र तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो, कारण ई-केवायसी एडिट होत नाही. एकदा केलेली ई-केवायसी सबमिट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तो आधार नंबर टाकल्यानंतर या आधार क्रमांकाची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येत असतो. त्यामुळे ई-केवायसी एकदा सबमिट झाल्यानंतर पुन्हा ती एडिट करता येत नाही. चुकली तरी देखील तुम्हाला ती एडिट करता येणार नाही. पुढचा प्रश्न म्हणजे कोण अपात्र होणार? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाल्यानंतर लाडक्या बहिणींची फायनल यादी तयार होईल. त्यामध्ये कोण अपात्र होणार? ज्या 7 अटी होत्या याबाबत अनेकदा बोलून झालं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो की यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे, तर तुमचं रेशनिंग कार्ड आहे. एक कुटुंब म्हणजे एक रेशनिंग कार्ड. तर एका रेशनिंग कार्डमध्ये यापुढे फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित, म्हणजेच की एक आई आणि तिची मुलगी दोघच लाभ घेऊ शकतात. सासू सून यामध्ये लाभ घेऊ शकत नाही, जावा जावा लाभ घेऊ शकत नाहीत, कारण एका कुटुंबामध्ये 2 विवाहित महिला यापुढे चालणार नाहीत. म्हणून तुमचं रेशनिंग कार्ड तपासलं जाईल. त्या रेशनिंग कार्डमध्ये जर 2 विवाहित महिला असतील तर त्या दोघींनाही, आणि लक्षात घ्या 2 विवाहित असतील आणि दोघींनीही ई-केवायसी केली असेल तर दोघींना देखील त्या ठिकाणी अपात्र केलं जाऊ शकतं. एकीलाही योजनेचे पैसे यापुढे दिले जाणार नाहीत. त्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाईल. 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना अपात्र केलं जाईल. 4 चाकी वाहन असेल अपात्र होतील.
सरकारी नोकरी असेल, पेन्शन असेल, अपात्र होईल. अशा विविध ज्या बाबी आहेत, सरकारी योजना, इतर कुठल्या योजनांचा लाभ घेतात तर अपात्र होईल. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अपात्र करून ज्या योग्य आणि पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच यापुढे योजनेचे पैसे दिले जातील. त्यानंतर रेशन कार्डवर किती महिला पात्र, मी आधी सांगितलं की एका रेशनिंग कार्ड म्हणजे एक कुटुंब, एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला पात्र, ते देखील एक विवाहित आणि एक अविवाहित. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यानंतर फक्त त्यामध्ये पात्र असणार म्हणजे आई आणि तिची मुलगी, जिचं लग्न झालं नसेल ती मुलगी. लग्न झालं असेल तर ती मुलगी पात्र होत नाही. त्यामुळे फक्त एक आई आणि एक मुलगी अशा एक विवाहित आणि एक अविवाहित फक्त पात्र ठरणार आहेत. इतर महिला या ठिकाणी अपात्र असतील. त्यांनी जर ई-केवायसी केली तर सर्वच महिला त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न ज्यावर अनेक जण बोलत नाहीत, परंतु आम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना वेबसाईटचा प्रॉब्लेम येतो. आम्हाला ओटीपी येत नाही. ओटीपी आला तर ओटीपी उशिरा येतो. ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड होतं. असं का होत आहे? वेबसाईट चालते कधी? तर लक्षात घ्या. मी याआधी देखील सुरुवातीलाच बोललो की सरकारने सांगितलं होतं की आम्ही ई-केवायसी वेबसाईट अशी बनवली आहे की एका दिवशी त्यामधून जवळपास 5 लाख महिलांची ई-केवायसी होऊ शकते. परंतु वास्तविक पाहता ही ई-केवायसी वेबसाईटचे सर्व्हर अतिशय खराब आहे. यामध्ये अनेक महिला जर एका वेळी ई-केवायसी करत असतील तर ई-केवायसी होत नाही. अजूनही तुम्हाला ई-केवायसी करताना जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तुम्ही रात्री उशिरा 1 नंतर वेबसाईटवर ट्राय करा, ई-केवायसी होते. काही वेळा दुपारी देखील होत आहे, काही वेळा संध्याकाळी देखील होत आहे. असं स्पेसिफिक यासाठी कोणताही टाइम नाही की या टाइमला तुमची ई-केवायसी होईल, त्या टाइमला तुमची ई-केवायसी होणार नाही. परंतु शक्यतो प्रयत्न रात्री उशिरा करा, कारण रात्री कोणी वेबसाईटवर नसतं. 12 आणि 12:30 आणि 11:30 हे चालत नाही, तर 1 नंतर जेव्हा सगळे झोपतात तेव्हा तुम्हाला ई-केवायसी ट्राय करायची आहे. तुमची ई-केवायसी होऊन जाते. ई-केवायसी साठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का ते आधी तपासा. त्या संदर्भातील देखील व्हिडिओ आपल्या पेजवर आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर देखील आहे, ते तुम्ही आधी तपासा. आणि आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याला रिचार्ज असणे आवश्यक आहे. त्याला ओटीपी येत असतो, तो ओटीपी टाकायचा असतो आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पूर्ण होते आणि मग तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण होते. ई-केवायसी पूर्ण झाली म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे 100% मिळणार असं अजिबात नाही. ई-केवायसी केलेल्या महिलांची पडताळणी होईल आणि त्यामध्ये ज्या पात्र ठरतील त्यांनाच योजनेचे पैसे यापुढे मिळतील. मग पुढे सरकारने 2100 रुपयात जरी निर्णय घेतला तरी त्याच महिला पात्र राहतील. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांचे पैसे यापुढे बंद होतील. अशा पद्धतीने या ई-केवायसी प्रक्रिया चालणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय